जाचकाटींमुळे मुंबईतील टँकर चालकांनी 3 दिवसांपासून संपाचं हत्यार उपसलंय। आज संपाचा 4था दिवस आहे, त्यामुळे मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे। महानगरपालिकेनं लावलेल्या जाचकाठी शिथिल करणार नाही तोपर्यंत एकही टँकर रस्त्यावर उतरवला जाणार नाही असा इशारा टँकर असोसिएशननं दिलाय। चेंबूर, मालाड, कांदिवली आणि चांदिवलीमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मुंबईतील विहिरी, बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्यामुळे भूजल पातळी घटते आहे। यावर नियंत्रणासाठी विहिरी मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे आणि अशा जाचकाटींविरोधात 10 एप्रिलपासून मुंबईतील सुमारे 2000 खासगी टँकर चालक संपावर गेले। परवाच्या दिवशी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील साहेब इकडे आले होते आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झाली आहे। 15 जूनपर्यंत कुठल्याही टँकर चालकाला कुठलाही अडथळा येणार नाही आणि जे टँकरच्या माध्यमातून जे काही पाणी पुरवठा काही भागात होतोय तो बंद होणार नाही। आणि टँकर चालकांना देखील माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये पिण्याच्या पाण्याचा किंवा टँकरने पाणी पुरवठा करतो त्याच्यामध्ये कुठले आडेवाडे घेऊ नका, कुठली अडवणूक करू नका। तुम्हाला कुठली अडचण आम्ही सरकार म्हणून आणि महापालिका म्हणून येऊ देणार नाही। दरम्यान टँकर असोसिएशनच्या संपाबाबत आदित्य ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आहे। 48 तासांची डेडलाईन संपल्यास प्रत्येक विभागामध्ये मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय, तर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणीही केली आहे। पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला आहे। मग कुठे गढूळ पाणी असेल, कुठे पाण्याचा दाब कमी असेल आणि आता उन्हाळ्यात साधारणपणे आपण पाहतोय संप जो पुकारला आहे तो टँकर असोसिएशनने पुकारला आहे। आता मुद्दा असा झाला आहे की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी 1 आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल। मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही ह्या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही। तर मुंबईतल्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवतीये आणि त्यातच आता पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टँकर मालक संघटनेनं संप पुकारलाय। त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची गरज भागवणं हे महापालिकेसाठी आणखी कठीण झालंय। दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील साठा झपाट्यानं कमी होत चाललाय। सध्या केवळ 31% पाणी शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा साठा थोडा जास्त असला तरी उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे आणि पाण्याचं बाष्पीभवन वेगानं होत असल्यामुळे धरणातील पाणी कमी होत आहे। यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये पाण्याचं गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।